हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आम्ही आलोय दापोलीला आणि पहिले आम्ही गेलो कड्यावरच्या गणपतीच्या दर्शनाला. तिथे गणपतीचे खरे पाऊल सुद्धा आहे. महादेवाचं मंदिर आहे, खूप सुंदर. नक्की विजिट करा. सकाळची सुरुवात आमची गणपती बाप्पाच्या दर्शनाने झाली. आता आम्ही चाललोय गणपती बाप्पाच्या पाऊलकडे. मंदिरापासूनच 5-10 मिनिटाचा रस्ता आहे. तिथे गणपतीचे खरे पहिले पाऊल आहे. एकदम निसर्गमय ठिकाण आहे. सो सकाळची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने झाले. त्यानंतर आता आम्ही चाललोय सुवर्णदुर्ग फोर्टवर. आता आम्ही हरनाई बीचला चाललोय. हरनाई बीचला खूप मोठे फिश मार्केट सुद्धा आहे, त्यासाठी पण हरनाई बीच फेमस आहे. हरनाई बीचवरूनच आपल्याला सुवर्णदुर्गला जाण्यासाठी बोट भेटते. 200 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत आणि एक्स्ट्रा 50 रुपये देऊन आपल्याला ते डॉल्फिन सुद्धा दाखवतात. तिथूनच काही दूरवर डॉल्फिन व्ह्यू पॉईंट आहे मे बी, तर तिथून आपल्याला ते डॉल्फिन सुद्धा दाखवतात. सो ते इथं गेल्यानंतर आपल्याला ते अर्धा तास देतात फोर्ट वगैरे फिरण्यासाठी. मग रिटर्न पण चार्जेस त्यातच इन्क्लुडेड असतात. एक्स्ट्रा काही चार्जेस वगैरे लागत नाही आपल्याला. आणि किल्ला एवढा म्हणजे अर्ध्या तासामध्ये आपल्याला बघून होऊन जातं. सो घाई करायची पण काही गरज नाही, होऊन जातं आपलं अर्ध्या तासात. तिथे खाली बीच सुद्धा आहे. प्रीतन्या बोटच्या मोटरच्या आवाजाने खूप रडत होती. सो आता आम्हाला डॉल्फिन दाखवता येते. तुम्ही पण बघा डॉल्फिन वगैरे. आमच्या बोटमध्ये जेवढे लहान मुले होते तेवढे सगळे बोटच्या मोटरच्या आवाजाने ओरडत होते. हरनाई बीच पासून 1 किलोमीटरचा अंतर आहे आपल्याला सुवर्णदुर्ग फोर्टवर जाण्यासाठी. सो 15 मिनिटं तर आपल्याला बोटमधून जातानाच लागतात. सो डॉल्फिन वगैरे एन्जॉय करत आपण काही वेळात किल्ल्यावर पोहोचू. फायनली आपण सुवर्णदुर्गला पोहोचलो आहे. हा समोर दिसतोय हा सुवर्णदुर्ग फोर्ट आहे. आपल्याला अर्धा तास देतील ते, तोपर्यंत आपण फोर्ट
थोडं घे, तुला एक टाकायला माझ्याकडे काही नाही घेत. तू वाढवत इकडे पण बीच आहे. सो आमचा आता फोर्ट बघून झालंय, आम्ही चाललोय. सो आता इव्हिनिंगला आम्ही चाललोय बीचवर, पालंडे बीच. आमच्या हॉटेलच्या रूम समोरच आहे पालंडे बीच. सो चला जाऊया बीचवर. झालाय क्रिताने फर्स्ट डेला इतके घाबरत होते पाण्याला, आणि सेकंड डेला तर आता बघा तुम्ही पुढे निघत पण नाहीये. सो आता आम्ही चाललोय टांगा सवारीला. 50 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत टांगा सवारीला. त्यानंतर आम्ही घोडे सवारी केली, त्याच्या 100 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत. चालले घोडे सवारीला. प्रीतन्याची फर्स्ट घोडे सवारी आहे ऑन द मुरुड बीच. सो दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलला चेकआउट करून आम्ही चाललोय आता परशुराम भूमीवर. आता आम्ही आलोय परशुराम हिल्सला. दापोलीतलं हे एक फेमस ठिकाण आहे, भगवान परशुराम हिल्स. इथले डिटेल्स. मी नाही खात जास्त, गार मी खात नाही. का दुखत? हा तुला चांगली काय? जिजा, ऐ जिजा. सो परशुराम भूमीचं दर्शन घेऊन आम्ही आता चाललोय केशवराज, श्री केशवराज टेम्पलला. आणि आमचं ट्रिपमधलं हे लास्ट लोकेशन. सो त्यानंतर आम्ही घरी जाणार. थँक्यू. क्लॅप 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 क्लॅप. चला आवरा.
केशवराव मंदिर हे पाची पांडवांनी एका रात्रीत बांधलेले आहे. हे मंदिर सुमारे 5000 वर्ष जुनं आहे. इथे एक गोमुख सुद्धा आहे. ते मुखातून वर्षातील 365 दिवस पाणी नेहमी चालू असतं आणि हे पाणी इथले लोक पिण्यासाठी सुद्धा वापरतात. आणि आम्ही याचंच लिंबू सरबत सुद्धा पिलो. खूप प्रसन्न असं वातावरण आहे इथे. आजूबाजूला सुपारीचे झाडं सुद्धा आहेत. चप्पल काढ बरं माऊची. बस बस इकडे ये बाळ. ऐ कर जे जे कर तिथूनच कर. ती मध्ये चालली बरं मध्ये जा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.